नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत प्रभावशाली आणि चमत्कारी रामरक्षा स्तोत्र. हे स्तोत्र केवळ शब्दांचा संग्रह नसून ते श्री रामाचे कवच आहे, जे आपल्याला संकटांपासून वाचवते, नकारात्मक शक्ती दूर ठेवते, मनाला शांती आणि आत्मविश्वास देते. पण प्रश्न असा आहे की रामरक्षा स्तोत्र कसं, कधी आणि कोणत्या नियमांनी पठण करावं आणि त्याचे खरे फायदे कोणते आहेत? चला तर मग सुरुवात करूया. रामरक्षा स्तोत्र म्हणजे काय? रामरक्षा स्तोत्राची रचना बुध कौशिक ऋषींनी केली आहे. हे स्तोत्र संस्कृतमध्ये असून श्रीरामाच्या नावांनी आणि गुणांनी भरलेलं आहे. रामरक्षा म्हणजेच श्रीराम स्वतः आपल्या भोवती रक्षणाचं कवच तयार करतात. म्हणूनच याला कवच स्तोत्र असंही म्हणतात. रामरक्षा स्तोत्र पठणाचे नियम. योग्य वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे 4 ते 6 किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर. रोज एकाच वेळी पठण केल्यास अधिक लाभ होतो. स्नान आणि शुद्धता. शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. मन, शरीर आणि विचार शुद्ध असावेत. बसण्याची दिशा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. आसनावर बसून पठण केल्यास स्थैर्य मिळते. राम नामाचा जप. पठणाच्या आधी किमान श्री राम जय जय राम हा मंत्र 11 वेळा म्हणा. श्रद्धा आणि एकाग्रता. शब्दांपेक्षा भाव महत्वाचा. घाईघाई किंवा मोबाईल पाहत पठण करू नका. रामरक्षा स्तोत्राचे चमत्कारी फायदे. संकटांपासून संरक्षण. अपघात, अचानक येणारी अडचण, शत्रूंचा त्रास यापासून अदृश्य संरक्षण मिळते. नकारात्मक शक्ती दूर ठेवते. वाईट स्वप्न, भीती, अस्वस्थता हळूहळू कमी होते. मानसिक शांती आणि आत्मविश्वास तणाव कमी होतो. निर्णय क्षमता वाढते. मन स्थिर होतं. आरोग्य सुधारते. मानसिक आजार, झोपेच्या समस्या, चिंता यावर सकारात्मक परिणाम दिसतो. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात यश मिळते. अडथळे दूर होतात. मेहनतीला फळ मिळू लागतं. भाग्याची साथ मिळते. काही महत्त्वाच्या सूचना. अपवित्र अवस्थेत पठण टाळा. खिल्ली उडवणं किंवा शंका ठेवून पठण करू नका. मध्येच सोडून देऊ नका. सातत्य ठेवा. किमान 21 दिवस नियमित पठण केल्यास नक्कीच अनुभव येतो. मित्रांनो, रामरक्षा स्तोत्र हे केवळ स्तोत्र नाही, तर श्रीरामाची कृपा आहे. जर तुम्ही श्रद्धेने आणि नियमाने पठण केलंत तर श्रीराम स्वतः तुमच्या जीवनाचं रक्षण करतील. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.